बॉसची नवीन कार बघून एम्प्लॉई खूप खुश झाला आणि बोलला, "वा बॉस, काय भारी गाडी आहे." बॉस त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलला, "हे बघ, तू जर इमानदारीने काम केलं, मन लावून कष्ट केले आणि वेळेवर आला आणि सुट्टी नाही मागितली, ओव्हरटाईम केला आणि टार्गेट पूर्ण केला, तर पुढच्या वर्षी यापेक्षा भारी गाडी घेईन मी." भारतात नोकर भरती एवढ्या लेट होत आहे की आज वाचलेलं करंट अफेअर परीक्षा होईपर्यंत आधुनिक भारताचा इतिहास बनते. आमच्या वेळेस आमची दिवाळी शुद्ध लेखन आणि 30 पर्यंत पाढे-पाठ करण्यातच निघून जायची. जज, अच्छा, तो इस आदमी ने तुम्हें कौन कौन सी गालियाँ दी? आदमी, जज साहब, वो सब गालियाँ शरीफों के सामने देने लायक नहीं. वकील, अच्छा, तो हम सब यहाँ से चले जाते हैं, तुम जज को सुना दो. एक बाई चप्पलच्या दुकानात जाऊन 2 तास वेगवेगळ्या चप्पला ट्राय करत होती. शेवटी कशी बशी तिला एक चप्पल पसंत पडली. बाईंनी दुकानदारला विचारले, "हिची किंमत किती आहे?" दुकानदार, "बाई, ही चप्पल अशीच घेऊन जा." बाई, "का बरं?" दुकानदार, "बाई, ह्या तुम्ही घालून आलेल्या चपला आहेत." सकाळी चहा घेताना कप हातातून निसटला, पण मी तो पडू दिला नाही. हसत बायकोकडे बघत म्हणालो, "वाचला." बायको म्हणाली, "वाचला नाही, वाचलास." एकाच शब्दामधला सहचा फरक, पण दहशत जाणवून गेला. एकदा एका पुजाऱ्याला जुलाब सुरू झाले. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने औषध दिले. जाताना पुजाऱ्याने विचारले, "काय काळजी घेऊ?" डॉक्टर शांतपणे म्हणाले, "शंख जोरात फुंकू नका." गण्या, "आई, मला लहान बहीण पाहिजे." आई, "तुझे बाबा दुबईला गेले आहेत, ते आल्यावर आपण आणू." गण्या, "आई, आपण बाबांना सरप्राईज द्यायचं का?" आई, "शांत बस नालायक, आधीच तू एक सरप्राईज आहेस."